बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, BSF या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील BSF ची स्थापना बघा सन 1965 या वर्षी पहा BSF या दलाची स्थापना ही झालेली आहे। दुसरा क्रमांक दुसरा पहा, महाराष्ट्राने भारताचे खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापले? बघा महाराष्ट्राने पहा भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 9.36%। बघा महाराष्ट्राने भारताचे क्षेत्र हे व्यापले। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, जागतिक ओझोन दिवस पहा 16 सप्टेंबर या दिवशी बघा जागतिक ओझोन दिन असतो। प्रश्न क्रमांक 4 पहा, मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नॉर्वे या देशाला पहा मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महसूल वर्षाची सुरुवात कोणत्या दिवसापासून होते? बघा महसूल वर्षाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवसापासून होते? बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑगस्ट या दिवसापासून बघा महसूल वर्षाची सुरुवात या ठिकाणी होत असते। प्रश्न क्रमांक 7 पहा, गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा? गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गडचिरोली हा जिल्हा पहा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान फोंडा हा घाट लागतो। बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। क्रमांक 10 बघा, उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं? बघा उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील उजनी धरण पहा भीमा नदीवरचं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, केळी उत्पादनामध्ये बघा देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी व केळी उत्पादनामध्ये बघा देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा महाराष्ट्र राज्य बघा देशामध्ये केळी उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत बघा कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ पहा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलिबाग हे पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचं मुख्य अलिबाग हे पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचं या ठिकाणी मुख्य ठिकाण अलिबाग? बघा अलिबाग बघा रायगड या जिल्ह्याचं बघा या ठिकाणी मुख्य ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वतंत्र भारताचे बघा पहिले आणि शेवटचे बघा भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? बघा सी राजगोपालचारी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 16 पहा, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा मौलाना आझाद इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय संविधानामध्ये सर्वात प्रथम घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? बघा भारतीय संविधानामध्ये सर्वात प्रथम घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा सन 1951 या वर्षी पहा भारतीय संविधानामध्ये सर्वात प्रथम घटना दुरुस्ती करण्यात आली होती। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरती RRB ग्रुप डी ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। पुस्तकाचं नाव पहा, रेल्वे भरती बोर्ड RRB स्पेशल ग्रुप डी 120 प्रश्नपत्रिका संच असणारं बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपल्याकडे हे पुस्तक आलेलं आहे। रेल्वे ग्रुप डीच्या बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचा बघा मराठीमधून असणारं एकमेव ठिकाणी दर्जेदार पुस्तक आहे। विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। लेखन व संकलन पहा विकास सिंधाळकर सर
सर, सचिन कुरुंदकर सर, पवन देशपांडे सर बघा या ठिकाणी लेखन व संकलन यांनी हे केलेलं आहे. जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टॉलवर या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकणार आहात. क्रमांक पुढचा बघा, एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लशी शोधून काढली? एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लशी शोधून काढलेली आहे? बघा देवीची लस बघा एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञ बघा एडवर्ड जेनर बघा या शास्त्रज्ञ बघा देवीची लस शोधून काढलेली आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा, लाल रक्तपेशी एकूण किती दिवस बघा लाल रक्तपेशी एकूण किती दिवस जगतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, लाल रक्तपेशी बघा 120 दिवस जगतात. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेशुद्ध पडलेल्या व्यक्तींना शुद्धीवर आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग? बेशुद्ध पडलेल्या व्यक्तींना शुद्धीवर बघा आणण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी बघा फ्रेऑन वायू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. क्रमांक 23 पहा, महाराष्ट्रामध्ये जिल्हा नियोजन मंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी? महाराष्ट्र राज्यामध्ये पहा जिल्हा नियोजन मंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा सन 1974 बघा या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये पहा जिल्हा नियोजन मंडळ यांची बघा स्थापना करण्यात आली होती. विषय क्रमांक 24 पहा, गाढवी आणि वाघ या नद्या खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या प्रमुख नद्या आहेत? बघा गाढवी आणि बघा वाघ बघा या नद्या गोंदिया या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रमुख नद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले या वाक्यामधल्या ठिकाणी आपल्याला शब्दयोगी अव्यय आपल्याला ओळखायचा आहे. बघा समुद्राच्या पाण्यावर बघा वर या ठिकाणी या वाक्यामधलं शब्दयोगी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दादर व नगर हवेली या बघा संघराज्य प्रदेश आहे या ठिकाणी राजधानी आपला दादर नगर हवेली संघराज्य प्रदेश राजधानी या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे. बघा दादर नगर हवेली बघा यांची राजधानी पहा बघा सिल्वासा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी या नदीची बघा खालीलपैकी कोणती नदी बघा गोदावरी या नदीची उपनदी आहे? बघा प्रवरा, मुळा, दारणा वरीलपैकी बघा सर्व नद्या या गोदावरी या नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उटी हे भारतामधले बघा थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? उटी हे बघा भारतामधलं बघा थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा उटी बघा हे भारतामधलं बघा थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चारमिनार हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? चारमिनार बघा चारमिनार बघा हैदराबाद या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केदारनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा केदारनाथ बघा हे ज्योतिर्लिंग उत्तराखंड या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर असे खालीलपैकी कोणत्या भारताचे बघा इलेक्ट्रॉनिक शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा भारताचं बघा इलेक्ट्रॉनिक शहर बघा असे बेंगलोर या शहराला बघा भारताचं इलेक्ट्रॉनिक शहर असे या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी रावत भट्टा बघा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? बघा रावत भट्टा बघा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यामधल्या या ठिकाणी प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा? बघा जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता जोगचा धबधबा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील, शरावती या नदीवरचा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा सिकंदराबाद या ठिकाणी पहा दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर खालीलपैकी कोण? रिझर्व्ह बँकेचे बघा पहिले गव्हर्नर खालीलपैकी कोण होते? बघा C.D. देशमुख बघा रिझर्व्ह बँकेच्या ठिकाणी पहिले गव्हर्नर होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई येथील आकाशवाणी केंद्र मुंबई बघा मुंबई येथील बघा देशामधले पहिले बघा आकाशवाणी केंद्र खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता देशामधले बघा मुंबई बघा हे देशामधले बघा आकाशवाणी केंद्र
सन 1927 यावर्षी ते सुरू करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ऑनलाईन मतदान राबवणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं? बघा, ऑनलाईन मतदान राबवणारे देशामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, गुजरात राज्य बघा देशामध्ये ऑनलाईन मतदान राबवणारं देशामध्ये या ठिकाणी पहिलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामध्ये बघा सर्वात लांब पूर्व वाहिनी नदी खालीलपैकी बघा देशामधली सर्वात लांब पूर्व वाहिनी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा, गोदावरी नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नौदलामधलं सर्वोच्च पद खालीलपैकी नौदलामधलं बघा सर्वोच्च पद खालीलपैकी कोणतं पद आहे? बघा, ॲडमिरल बघा नौदलामधलं सर्वोच्च पद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामध्ये बघा सर्वाधिक पावसाचं बघा ठिकाण असणारे मोसिनराम बघा हे ठिकाण खालीलपैकी देशामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस बघा मोसिनराम या ठिकाणी पडतो. तर मोसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? बघा, मोसिनराम बघा हे ठिकाण मेघालय या राज्यामधलं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताची कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम बघा भारताची कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते? बघा, भारताचे बघा कॅबिनेट बघा सचिवालय पंतप्रधान यांच्या अधिपत्याखाली काम करते. प्रश्न क्रमांक बघा, 3001 ते 4500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते? 11 सदस्य संख्या या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 49 बघा, राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी? स्वराज्य पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? स्वराज्य पक्षाची स्थापना बघा सन 1923 या वर्षी पहा स्वराज्य पक्षाची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक बघा, महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी बघा महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली? बघा, महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी बघा रवींद्रनाथ टागोर यांनी बघा महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी दिली होती. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, पद्मश्री हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पद्मश्री हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा पद्मश्री हा देशामधला बघा 4थ्या क्रमांकाचा तो सर्वोच्च पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? बघा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सन 1969 बघा या वर्षापासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा, महाराष्ट्रामध्ये पहा अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये बघा अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नंदुरबार हा जिल्हा बघा महाराष्ट्रामध्ये पहा अति उत्तरेकडचा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा स्ट्रॉबेरीसाठी बघा प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये बघा स्ट्रॉबेरीसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील महाबळेश्वर हे ठिकाण बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा स्ट्रॉबेरीसाठी या ठिकाणी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, गिरणा, पांजरा, आनेर या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या? गिरणा, पांजरा, आनेर या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गिरणा, पांजरा, आनेर बघा या सर्व नद्या बघा तापी नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 7 बघा, चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील चांदोली बघा धरण सांगली या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा, ठाणे जिल्ह्याचं बघा विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण झाला होता? बघा, ठाणे जिल्ह्याचं बघा विभाजन होऊन नवीन बघा पालघर हा जिल्हा पहा 1 ऑगस्ट सन 2014 रोजी पहा बघा पालघर या ठिकाणी नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधली सर्वात जुनी महानगरपालिका खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्यामधली बघा सर्वात जुनी महानगरपालिका खालीलपैकी कोणती महानगरपालिका आहे? बघा, मुंबई महानगरपालिका बघा महाराष्ट्र राज्यामधली सर्वात जुनी महानगरपालिका आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा कृषी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? महाराष्ट्र राज्यामध्ये पहा कृषी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो?
बघा 1 जुलै या दिवशी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पहा कृषी दिन असतो। प्रश्न क्रमांक 14 पहा प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे बघा पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे। प्रसिद्ध पुस्तक बघा द गाईड हे पुस्तक बघा खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील RK नारायण यांनी बघा लिहिलेलं पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे हॉलिवूड असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात। बघा भारताचे हॉलिवूड असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात। बघा भारताचे हॉलिवूड असे बघा मुंबई या शहराला या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंदिरा गांधी बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे। बघा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय बघा विमानतळ हे दिल्ली या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 18 बघा बाळकराम या नावाने खालीलपैकी कोणी बघा विनोदी लिखाण केले। बघा बाळकराम या नावाने बघा खालीलपैकी कोणी लिखाण हे केलेलं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 1 राहील राम गणेश गडकरी यांनी बघा बाळकराम या नावाने बघा त्यांनी विनोदी लेखन हे केलेलं आहे। क्रमांक 19 पहा जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता। बघा जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील स्पुटॅनिक बघा रशिया या ठिकाणी बघा स्पुटॅनिक हा जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह आहे। प्रश्न क्रमांक 20 पहा HG ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा। HG हे खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा आहे। HG ही संज्ञा बघा पारा या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विभवांतराचं एकक खालीलपैकी काय आहे। बघा विभवांतराचं एकक खालीलपैकी काय आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील व्होल्ट हे बघा विभवांतराचं एकक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लाळेमध्ये खालीलपैकी कोणते एन्झाईम असते। बघा लाळेमध्ये खालीलपैकी कोणते एन्झाईम असते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील लाळेमध्ये बघा टायलिन या प्रकारचे या ठिकाणी एन्झाईम असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वच्छ भारत अभियान या अभियानाला सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झाली। स्वच्छ भारत अभियान या अभियानाला सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झालेली आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील 2 ऑक्टोबर सन 2014 पासून बघा स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा LIC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली। LIC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1956 या वर्षी बघा LIC यांची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 29 बघा एन हे खालीलपैकी कोणत्या देशाचं एन बघा हे खालीलपैकी कोणत्या एका देशाचं चलन आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचे गृहमंत्री खालीलपैकी कोण। महाराष्ट्र राज्याचे बघा गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील देवेंद्र फडणवीस बघा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा गायीच्या दुधाला पिवळा रंग खालीलपैकी कशामुळे येतो। बघा गायीच्या दुधाला पिवळा रंग खालीलपैकी कशामुळे येतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कॅरोटीनमुळे बघा गायीच्या दुधाला पिवळा रंग येतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटना सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला। बघा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा बघा सर्वात प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील या ठिकाणी न्यायाचा या ठिकाणी बघा प्रथम या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भाषिक आधारावर बघा भाषिक आधारावर बघा स्थापन झालेलं भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता भाषिक आधारावर निर्माण झालेलं बघा भारतामधलं पहिलं राज्य म्हणजे आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र स्थापनेचा बघा सुवर्ण महोत्सव खालीलपैकी कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला। महाराष्ट्र स्थापनेचा बघा सुवर्ण महोत्सव खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा साजरा करण्यात आलेला आहे। 2010 या वर्षी बघा या ठिकाणी साजरा करण्यात आला। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा शोषणाविरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या शोषणाविरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता कलम 23 आणि 24 या ठिकाणी शोषणाविरुद्धचा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा ग्रामसेवकांची निवड खालीलपैकी कोणामार्फत। ग्रामसेवकांची निवड खालीलपैकी कोणामार्फत होते।
मग या जिल्हा निवड मंडळ बघा ग्रामसेवकांची यामार्फत निवड होत असते.